पिंपरी चिंचवड मनपा का आगामी चुनाव समाजवादी पार्टी लड़ेगी। ऐसा ऐलान कल पदाधिकारी बैठक में प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पी.डी. जोशी ने किया। इस अवसर पर पिंपरी चिंचवड शहर के सपा के अध्यक्ष बी.डी. यादव, पुणे जिले के प्रभारी और प्रदेश महासचिव अनिस अहमद, प्रवक्ता एडवोकेट रेवन भोसले समेत कई पदाधिकारी उपस्थित थे। बैठक मोरवाड़ी के सपा कार्यालय में संपन्न हुई। डॉक्टर जोशी महाराष्ट्र में अपने प्रदेश अध्यक्ष व विधायक अबू आजमी का संदेश लेकर जिला स्तरीय पदाधिकारियों की बैठकें ले रहे हैं। पार्टी की संगठनात्मक स्थिति और चुनाव लड़ने की तैयारी का जायजा लेकर अबू आजमी को अपनी रिपोर्ट सौंपेंगे। श्री आजमी ने सभी मनपाओं के चुनाव में समाजवादी पार्टी का उम्मीदवार मजबूती के साथ उतारने का आदेश दिया है। जिला अध्यक्षों ने इच्छुकों की एक सूची देने का निर्देश भी दिया है। ज्या ठिकाणी मी अबू आजमी बरोबर फिरतो त्या ठिकाणी मोठ्या सभा होतात। ते आपलं असेट आहे, ते आपलं भूषण आहे। 10-15 हजार लोकांच्या सभा होतात आणि मग सभा संपतात। पाठीमागं बघितलं तर कार्यकर्ते उभे आहेत, ते दिसत नाही। म्हणून ही बैठक, या बैठकीचा उद्देश तो आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्याला लढवायची आहे। सगळ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही दौरे करतो आहे। सगळ्या महाराष्ट्राच्या जिथे महानगरपालिका आहेत, ज्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, ज्या ठिकाणी आपलं गठबंधन आहे, त्या ठिकाणी आम्ही जात आहोत आणि चाचपणी करत आहोत। चाचपणी हे सुरू आहे की आपण लढू शकतो की नाही आणि आपण किती ठिकाणी महाराष्ट्रात लढू शकतो। महाराष्ट्रामध्ये आपल्याला लढवायचं जरूर आहे। निवडणुकीच्या वेळेस आपल्याकडे रेग लागते, माणसं खूप येतात, तिकीट मागतात, आपण त्यांना तिकीट देतो, ते नंतर निघून जातात की नाही माहित नसतं, आपल्याला काहीच राहत नाही। असं होऊ नये याच्यासाठी यावेळेस पद्धतशीर नियोजन सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पिंपरी चिंचवड।